हम लोग को राइट नहीं स्पीक बोलने का, कुछ बोलने का, कुछ राइट नहीं बोलने का। हम लोग कुत्ते से पकड़ के लेके जा रहे हैं हम लोग, क्या हमें कुत्ते हैं? आता नाही वाटत आम्हाला भीती। आता तुम्हाला जे करायचंय ना ते करा, जेवढं मारायचं ना तेवढं मारा। आम्ही येत राहणार, आम्ही आमचा अधिकार मिळवण्यासाठी इथे येत राहणार। आणि पुन्हा हे आंदोलन मुंबईच्या दादर या परिसरामध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळतं। पोलिसांच्या माध्यमातून त्यांना पकडलं जात आहे। पोलिसांच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना आपण जर पाहिलं, काही विद्यार्थी पडलेत, पुन्हा विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलं जात आहे। पुन्हा विद्यार्थ्यांना या ठिकाणी आपण जर पाहिलं तर संदीप देशपांडे आहेत, ते ज्या विद्यार्थ्यांना पकडलंय त्यांच्यावरती या ठिकाणी अटकेची कारवाई केली जाते। त्यांना सोडवण्याचा जो तो प्रयत्न या ठिकाणी संदीप देशपांडे यांच्या माध्यमातून केला जातो। मुंबईच्या दादरमधून ही दृश्य पाहतोय, पोलिसांच्या माध्यमातून कसं पुन्हा या विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलं जात आहे। शिवाजी पार्कला आता खऱ्या अर्थानं विरोध होऊन सुद्धा ही धरपकड जी आहे ती अशीच सुरू आहे। पुन्हा हे विद्यार्थी रस्त्यावरती उतरले, त्यांच्या माध्यमातून अहो पण तुम्ही जशी आलात ना तशी बिचारी ती पोरं पळायला लागली साहेब, तुम्हाला माहिती आहे? तुम्ही आलात, तुम्ही आता वरळीला माप जमा केलेला किती उशीर ते तिथे येऊन सह्या करून कोणीच घोषणा दिलं नाही। पुन्हा विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यासाठी आपण जर पाहिलं तर पोलीस या ठिकाणी सज्ज झालेत, पोलीस आहेत, पोलिसांच्या माध्यमातून पुन्हा ताब्यात घेतलं जात आहे। मनसेचे नेते आहेत संदीप देशपांडे, त्यांच्या माध्यमातून थेट सांगितलं जात आहे की पोलीस अटक का केली जाते, विद्यार्थ्यांना पकडलं का जात आहे, असा प्रश्न जो आहे तो उपस्थित केला जातोय। हम लोग भाग रहे थे। हाँ हम लोग ना भाग रहे थे। हम लोग बस रिक्वेस्ट कर रहे थे कि भाई हमको करने दो। उन लोगों ने क्या किया पता है? उन लोगों ने दोस्त को ना हाथ पकड़ के यहाँ पे आओ हाथ पकड़ के लेके गए। हाँ। कुछ गलती नहीं उसकी, बस रिक्वेस्ट। वो अभी कहाँ है? वो अभी कहाँ उसको लेके गए चौकी में लेके गए। कुछ गलती, अगर आप कुछ पूछ रहे हो तो आपको लेके जाना कुछ है क्या? हम लोग को राइट नहीं स्पीक बोलने का, कुछ बोलने का, कुछ राइट नहीं बोलने का। हम लोग कुत्ते से पकड़ के लेके जा रहे हैं हम लोग, क्या हमें कुत्ते हैं? तुम्हारी कुछ गलती? कुछ गलती नहीं। हम लोग ने लिटरली हाथ जोड़ के रिक्वेस्ट किया है कि हमको अंदर बस बैठने दो, हमको सारे प्रोटेस्ट करने दो। उन लोग नहीं करने दे रहे, उन लोग मार रहे हैं हमको, हाथ पकड़ रहे हमारा। फिर से आता हूँ मैं आपके पास। सर पण पोलिसांनी संवाद झाला तरी पोलिसांनी ऐकण्याची जबाबदारी घेतली नाही, काय सांगायला बद्दल? याला तिथे जाऊन धर, त्याला तिथे जाऊन धर, हे पोलिसांनी करायची गरज नव्हती ना। लोक शांतपणे सह्या करतो, इकडे जाऊन एकाला पकड, तिकडे जाऊन एकाला पकड, काय हा बिचारा पोरगा शांत होता, त्याला हात पकडून जबरदस्ती ऑर्डर काय डायरेक्ट उचलायची आम्हाला। हम लोग परमिशन मांग रहे, परमिशन नहीं लिया, जा रहे थे हम लोग। हाँ, हम लोग जा रहे थे, हमारे दोस्त हाथ खींच के गए हम लोग। अभी भी सर को बोला हमारे 3 दोस्तों को डिटेन करके लेकर गए, वो भी बोल रहे हैं। कौन दिया आपको ऑर्डर? कौन दिया आपको ऑर्डर यार? ये साया करा, ये साया करा। या ठीक है,
पोलिसांच्या माध्यमातून या सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा ताब्यात घेण्याचे प्रयत्न केले जात होते, परंतु आता आपण जर पाहिलं तर हे सर्व विद्यार्थी पुन्हा एकदा ही सह्यांची मोहीम या ठिकाणी राबवत असताना आपल्याला पाहायला मिळतात. काही विद्यार्थी आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधू. काय सांगशील मित्र, आता पुन्हा ताब्यात घेण्याचा अरे सर, यांच्याकडे कुठले ऑर्डर ते मुलांना उचलतायत? काय यांच्याकडे प्रूफ आहे की आम्हाला अरे आम्ही स्वतःसाठी आम्ही लढाई करतोय की आमचं जे फ्युचर असेल त्यासाठी आम्ही लढाई करतोय. हे लोक डायरेक्ट उचलताय मुलांना, खेचतात, फेकतायत, मुली पडतात, आमच्या बहिणीसारख्या मुली ते पडतात डायरेक्ट रोडावरती. आम्ही कुठे जाणार सांगा तुम्ही? काय चूक काय? अरे त्यांच्याकडनं काय सांगितलं जातं तुम्हाला? अरे ते काय सांगत नाही, ते फक्त आम्हाला धक्का देत आहे, पाडतायत, आम्हाला उचलून येत आहेत. असं थोडी चालणार सर, हे कधीपर्यंत चालणार आहे? आम्ही कोणाकडे जाणार सांग? आता पोलीस पण आमच्या साथ नाही तर आम्ही कोणाकडे जाणार सांग? पोलीस वाले तर आम्हाला असे फेकतात कचऱ्यासारखे. आम्हाला कचरा समजतात का ते? त्यांना मुलं नाही काय? त्यांना मुलं नाहीत का? त्यांची पण मुलं शाळेमध्ये शिकतात, ते काय करतात? ते शाळेत जाऊन काय शिकतील ते मुलं? अरे आम्ही त्यांच्या वयाचे आहेत, आम्हाला ते असे फेकतायत, असे आमच्या बहिणींसारख्या मुली ते रोडावरती पडतायत. काय करणार मग सांगा तुम्हीच? अरे तुम्ही स्वतःकडे लक्ष द्या ना. आपल्याला आपली बहीण आहे, आपली मुलगी आहे, आपलं कोण ना कोणीतरी आहे जे शिकतंय करून. आता ते पोलिसांनी एवढं तर कळलं पाहिजे ना सर. आता ते पोलीस धावत ती मुलगी पडली, एवढ्या जोरात पडली. मला सांगायचं पोलिसांना, तुम्ही असं आम्हाला नाही पकडू शकत. आर्टिकल 32 प्रमाणे जर आम्ही तुमच्यावर, पोलिसांवर स्वतः जर आम्ही कारवाई केली ना, तुम्हाला बॉम्बे कोर्टाने डायरेक्ट तुम्हाला सुद्धा सुप्रीम कोर्टात आम्ही खेचू शकतो. देशाचा आत्मा आहे आर्टिकल 32, त्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सुप्रीम कोर्टात खेचू शकतो, पोलिसांना सुद्धा, कारण का आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. आम्ही आमचं स्वतः जे आहे ते आम्ही शांतपणे करत आहोत. आम्ही कोणाला काही त्रास दिलाय का? नाही, आम्ही कोणाला काही त्रास दिला. मग तुम्हाला स्वतःला लाजा वाटल्या पाहिजेत. तुम्ही लोकांनी आम्हाला सपोर्ट केलं पाहिजे. बट तुम्ही लाठीमार करताय, आम्हाला रातोरात नोटीस पाठवताय. हे कसल्या नोटीस आहेत? तुम्हालाही आल्या? हो, मला नोटीस आलेली आहे. हे बघा, त्या दिवशी आम्हाला उचलून नेले, पण आम्ही येतोय. आम्हाला कोणी पैसे दिलेत का? म्हणजे हाच प्रश्न उपस्थित होतो. हा म्हणजे विरोध हा सरकारला समजला पाहिजे या दृष्टिकोनातून ही संपूर्ण युवक काही समजत आहे ना सर. सरकारला काहीच कळत नाहीये. जर सरकारला कळलं असतं तर हे 22-24 मुलं मेलीच नसती. ह्यांनी पेपर लीक केलेच नसते ना. हे सरकारांना कळतंय का? हे आम्हाला कसल्या नोटीस येत आहेत? हे आमच्याकडे नोटीस आलेल्या आहेत. हा ठीक आहे, आमच्यावर कारवाई करतात ही. मग हे जर जेव्हा रेप होतात, बरोबर, जेव्हा रेप होते तेव्हा हे पोलीस असतात कुठे? त्यांना का नाही तुम्ही लोक रातोरात पकडतात? आम्ही आमच्या पेपर लीक जे झालेले आहेत, आम्ही त्या विद्यार्थ्यांसाठी भांडतोय ना. आम्हाला काही कामं नाही आहेत का? आम्ही आमची कामं धंदे सोडून आम्ही येतोय ना. मग तुम्ही आम्हाला थोडं सपोर्ट करा. तुमच्याही बहिणी आहे, तुमच्या कोणी घरामध्ये आहेत का शिकणारे? मग असे का करताय तुम्ही? लाठीमार करताय, बघत नाही कोणाला काय लागतं, तुम्ही काहीच बघत नाही. हे नाईन्साफ आहे ना सर, हे नाईन्साफी आहे ना. तुम्ही आम्हाला थोडं सपोर्ट करा. आम्ही शांतपणे, जर आम्ही तुम्हाला काही त्रास दिला तर मग तुम्ही आमच्यावर कारवाई करा. माझं म्हणणं एवढंच आहे. प्लीज आम्हाला ह्यांच्याकडनं, मुंबई पोलिसांकडनं फक्त थोडासा आम्हाला सपोर्टाची गरज आहे. पण ते आमच्याकडनं त्यांना होतही नाहीये आणि काही सपोर्ट करत नाहीये. आमच्यावर लाठीमार केला जातो, आम्हाला उचलून डायरेक्ट गाडीत टाकलं जातं. आम्ही कोणी गुन्हेगार आहोत का? आम्ही काही केलंय का? तुम्हाला शिव्यागाळ केल्यात का? नाही ना सर. मग ह्या गोष्टींचा आम्हाला हक्क आहे, भांडण्याचा आम्हाला हक्क आहे. आम्ही आमचा हक्क मिळवण्यासाठी इथे येतो आणि येणार. आज येणार, उद्या येणार. आम्ही आमचा हक्क मिळवण्यासाठी येत राहणार. तुम्ही किती काय करायचं ना ते करा, आम्हाला जेलमध्ये टाका. भीती नाही वाटत या सगळ्या? नाही वाटत सर, आता नाही वाटत आम्हाला भीती. आता तुम्हाला जे करायचंय ना ते करा, जेवढं मारायचं ना तेवढं मारा. आम्ही येत राहणार. आम्ही आमचा अधिकार मिळवण्यासाठी इथे येत राहणार. आणि ही जी जनता आहे ही कोणी भाड्याने आणलेली नाहीये. ही कोणती भाड्याने आणलेली जनता नाहीये. काय राईट्स आहे? डायरेक्ट मुलाला मारतात, मुलाला डायरेक्ट उचलतायत. काय राईट्स काय? ते पण राईट्स त्यांना बाबासाहेबांनी दिलेत सर. ते राईट्स त्यांना बाबासाहेबांनी दिले. आम्ही त्यांच्या त्याच्यावरती आम्ही आज इथं लढायला तयार झालोय. त्यांनी आम्हाला एवढी हिंमत दिली की आम्ही लढू शकतो आमच्या हक्कासाठी. आणि ते पण जर ते आमच्या घेतलं आम्ही काय करणार सर? आम्ही कोणाकडे जाणार सांगा तुम्ही? नक्कीच आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीने आता पुन्हा एकदा पोलिसांच्या माध्यमातून या सर्व विद्यार्थ्यांना धक्का दिलाय ना, धक्के देत आहेत ना, धक्के देत आहेत आणि स्वतःहूनच बोलतात आम्ही मारतोय. आम्हाला वाटतायत. नक्कीच आपण जर पाहिलं तर धक्के दिले जात आहेत असा आरोप या सर्व विद्यार्थ्यांच्या माध्यमातून केला जातोय.